नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आहे संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे. कारण रोज मी काय करते, काहीतरी शॉपिंग, कुठेतरी बाहेर गेलेलं हेच आपल्या ब्लॉग मध्ये बघायला भेटतंय. तर म्हटलं चला आज थोडीशी आपल्या रुटीन मध्ये हळूहळू आता येऊया. तर आज आहे म्हणजे आता संध्याकाळचं रुटीन आहे ना, आज एकादश आहे. तर मग आम्ही काय उपवास वगैरे धरलेला नाहीये, कारण मला थोडस हेल्थ इश्यू आहे, प्रॉब्लेम नाही सहन होत, त्यामुळे मी उपवास नाही धरत. तर मग म्हटलं आज आहे राजींना सुट्टी, ते आहे घरी. तर मग मला म्हटले काहीतरी स्पेशल बनव. तर म्हटलं काय बनवूया. तर मग मला म्हटले पुरी मी श्रीखंड आणायला गेले तर दाजी आणि मुलं, आणि मग मला म्हटले का पुरी कर आणि पालक भजी कर आणि थोडेसे कुरड्या येतं. म्हटलं ठीक आहे ना, मी दिवाळीला काही बनवलेलंच नाही, तुम्हाला पण माहिती आहे. तर म्हटलं थोडासा चिवडा, ते मला म्हणजे थोडासा चिवडा बनव, कसं कधी मध्ये नाश्त्याला, आणि मुलांची पण शाळा सुरू झाली आहे. तर मग कसं एमर्जन्सी तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या दिदीला डब्याला वगैरे द्यायला पण काम येतं. तर म्हटलं ठीक आहे, थोडासा चिवडा बनवते मग. तर हे बघा, मी तुम्हाला तयारी दाखवते कशी केलेली आहे ती. बघा, पुरीसाठी का पीठ मळलेलं आहे मी, आणि इथं आहे का पालक एकदम मस्त बारीक चिरून घेतलेला आहे भज्यांना. आणि हे बघा किती खूप असं छान पालक आहे ना, दाजीने आणला. ह्यातल्या ज्या काड्या आहेत ना, ह्या मी बाजूला काढून ठेवल्या. आणि आपले हे बघा खूप असं मस्त हे लावलेले आहेत काचा, किती छान दिसतात ना. सकाळीच मी पुसून वगैरे घेतलेलं असतं, रोज सकाळी एक हात मारून घेते. कारण काय होतं, आपलं किचन खूप छोटं आहे. हे बघा, आता तुम्हाला थोडासा पसारा दिसतोय, कारण आपल्याला जेव्हा स्वयंपाक करायचा असतो ना, थोडाफार पसारा हा होतच असतो. आणि हे बघा, इथे चहाची भांडी आहेत, हे जे कापड आहे ते मी हे कोरडं केलं. आणि हा मनी प्लांटचा वेल आहे मी जो लावलेला आहे, ते पण तुम्हाला माहित आहे. आणि इथं कढई ठेवलेली तळण्यासाठी, आणि इथं टोपला आहे, त्याच्यावरचं ताट घेतलं मी, हे ठेवलं. इथं चपाती आहे सकाळची. आणि हे अशा पद्धतीने आपलं थोडंसं किचनचा इथला सेटअप आहे. तर कसं वाटतं, एकदम सर्वसाधारण फॅमिलीचं हे किचन आहे. आणि हे बघा, इथं खाली मिक्सर असतं, पोळपाट असतं, लाटणं असतं, आणि पिठाचे डबे असतात. आणि खालचं सगळ्यात खाली काहीच नसतं, एकदम मोकळं असतं. आणि इथं ना पाण्याची हांडे जे पिण्यासाठी असतं, म्हणजे एक्स्ट्रा भरून ठेवलेलं असतं. गॅसची टाकी आतमध्ये एकदम मोकळं आहे, काहीच नाहीये. आणि इथे ड्रम, आणि इथे एक माठ असतो पिण्यासाठी. कारण कसं आहे की आपल्याकडे पाणी आलं तर खूप येतं, आणि नाहीतर मग येतच नाही. त्यासाठी कसं आहे, पाणी थोडंसं एक्स्ट्रा भरून ठेवावं लागतं. आणि पालेभाज्या म्हटलं की मी कसं नळाच्या पाण्याने धुत नाही, आपलं टाकीतलं पाणी जास्त फक्त वापरायला असतं. स्वयंपाकाचं काही भाजी असू, तांदूळ धुवायचे असू, काही असू, मी ना पिण्याच्या पाण्याने सगळं धुत असते. आणि आज आपल्या घरात खूप अशी छान गोष्ट केलेली आहे. तर आले बघा, दाजीन ते आले, लगेच गेट ते वाजायला सुरुवात झाली. तर काय आणलंय हे बघा, हे बघा, काय ते आणि हे बघा, आपली संध्याकाळची मस्त अशी मस्त देवपूजा आहे. ह्यावेळेस मी ना आपली जी लक्ष्मी आहे ना, दिवाळीची पूजा केलेली, ती काय विसर्जन नाही केली. आणि हे बघा काय दिसत आहे तुम्हाला न्यू. तर आपल्या घरात आले आहेत महाराज, आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांची ही फ्रेम आहे, कशी आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि फोन मध्ये एवढी दिसत नाही तुम्हाला व्यवस्थित, पण आहे ना खूप अशी छान आहे. आणि का इथं लावलेली, कारण ह्या भिंतीला काहीच नव्हतं, मग म्हटलं चला इथं लावूया. बघा दीदी, आणि हे जे घड्याळ आहे ना, ते ह्या दिशेला लावलं. अगोदर आमचं आहे ना त्या दिशेला होतं घड्याळ. हा, लाईट लावते ना मग दिसावते, तसं पण छान दिसतंय, लाईटची गरज नाही, खूप छान दिसतंय. हा, आणि ना हे जे घड्याळ आहे ना, ही तर पूर्व दिशा आहे, ही ह्या पूर्व भिंतीवर लावलेलं आहे. आणि का अगोदर इकडे होतं ह्या पश्चिम भिंतीवर, म्हटलं थोडं चेंज करूया, तर हे तर जरा खाली खाली दिसतंय. आणि हे बघा, कॉम्प्युटर चालू आहे. स्वामींचं तारक मंत्र लावलेला होता मी, आणि कोण असं लावताना मस्त पैकी का. आणि ना हे बघा, कॉम्प्युटर वरती मस्त तारक मंत्र लावून मी ना ऐकत होते, आणि माझं स्वयंपाकाचं चालू होतं. बघा दादू ना
कमी कर बाळा. आणि ना तारक मंत्र लावून मी तो ऐकत होते. खूप छान वाटत होतं, कारण स्वयंपाक करताना काहीतरी पॉझिटिव्ह ऐकलेलं चांगलं असतं. तर चला आता मी ना मस्त पैकी स्वयंपाक करते आणि तुम्हाला पण दाखवते. तर दाजी म्हणते श्रीखंडने आलं गोड गोड छान छान भेटतो. नाही मग श्रीखंड गोड असतं का? नाही हे बघा नुसते नाचत येत घरात पोरं. आणि ना आम्ही अजून काय केलं माहितीये का दिदे फोनला, हे बघा. तर हे बघा अजून आम्ही ना हे केलं, तिथे एक खिळा घेतला, तिथे हे खिळा लावला. आम्हाला अजून फोटो वगैरे आणायचे. बाहेर पण 2 खिळे लावले की दाराला मस्त तोरण आणलं का लावता येईल. ह्या शिकरती मला जाऊ देत नाही पलीकडं. आणि ना आमचे मायलेकींचे खूप भांडणं होत्या. त्या दिवशी मी ते दाखवून तुम्हाला. आता ते मला वाटते आता होऊ शकतात. ह्या शेअरवानी केले का मग लगेच होत्यात. हे बघा. आणि मग तुम्हाला काय दाखवायचंय तर बेड मध्ये आले मी. आणि हे बघा हिथं आहे ना, ही जी पट्टी होती ना अगोदर होती कपड्यांची. आणि मग काय केलं, हिथं एक लावून घेतली, हिथं पॅन्टीला, हिथं शर्टला. कारण काय होतं आपलं, हे बघा ह्यांचं चाललंय असं. दादू येऊ दे तिला. आणि ना एखाद्या दिवशी ना मी ना मला ह्यांचं इतका वैताग येतो ना, तर कोणाच्या घरात अशी करतात मुलं सांगा मला. दादू येऊ दे तिला. आणि मग कसं आपलं किचन पण छोटच आहे आणि बेड पण छोटच आहे, कारण छोट्या जागी सगळे ऍडजस्ट केलेलं आहे. तर ह्या बघा मस्त किचन पण दिसतंय. तर आता चला स्वयंपाक करते. ते पण बघा दाजीने काय काय आणलंय. मका पोहे आणले चिवडा बनवण्यासाठी, चिवडा मसाला आणलाय, ब्रश आणलेला दिसतोय हा ना, फरसाण, तेल आणि शेव, एवढं सगळं आणलेलं आहे. तर मी ते बाहेर काढून पण दाखवते तुम्हाला. आता सध्या पिशवीत आहे, अगोदर स्वयंपाक करते आणि मग दाखवते. चिवडा पण आताच बनवणार आहे मी, ते पण दाखवते. कारण ना कसं आहे, आता करून घेतलं व्यवस्थित, नंतर उद्यापासून माझा क्लास चालू आहे, मला काहीच वेळ मिळणार नाही मग. आणि खूप असे छान मस्त पैकी पुऱ्या काढलेल्या आहेत. आणि बघा खूप अशा मस्त टम्म झालेल्या आहेत. आणि पुरी टम अशी चांगली फुगावं त्यासाठी थोडंसं पीठ आहे ना तर निबर मळायचं, पातळ मळायचं नाही. जसं आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा निबर मळायचं आहे. आणि मग बघा ही अशी मस्त पुरी होती. आता माझ्या पुऱ्या झाल्या चांगल्या काढून, नंतर कुरडई तळी. कारण दीदी मला काय म्हटली, मम्मी जास्त कुरड्या तळ, कारण तिला कुरडई खूप आवडते. आणि ह्या ज्या कुरड्या आहेत ना मी घरी नाही केलेल्या, मी विकत बनवून घेतलेल्या आहेत. पण कुरडई इतकी छान आहे ना, खूप अशी मस्त टम फुगते आणि कुरकुरीत आणि मस्त अशी, आणि खायला पण खूप छान आणि चवदार अशी कुरडई होते. तर बघा ही अशी कुरडई आहे. तर कसं आहे बघा, आता ही कुरडई ना दीदी मला म्हटली लई मोठं तर मम्मी मला लई आवडत कुरडई. आणि कुरडई इतकी छान आहे ना, इतकी फुलती ना, बघा किती छान झालीये. तिला ना जास्त सोनेरी कलर झाली कुरडई आवडते. मी खूप असं हिरवागार असं मस्त पालकाचे 2 जुड्या आणलेल्या होत्या. मग मी काय केलं, पालकाची पानं घेतली, जी काड्या होत्या त्या बाजूला काढल्या आणि त्यामध्ये बेसन पीठ टाकलं, हळद टाकली आणि जिरे असे हातावर मस्त रगडून टाकले. आणि माझे ओवा नव्हता म्हणून मी ओवा टाकला नाही. आणि नंतर चवीनुसार मीठ आणि सोडा टाकला आणि बिना मिठाचे भजे बनवले मी पालकाचे. आणि इतकी छान लागतात का बस, नक्की करून बघा तुम्ही. हेल्दी आणि पौष्टिक पण होतात. कसं पालक आपण असं पण खाण्यात येतो. आणि हा जो पालक आहे ना हा फक्त धुवून घेतो आपण, शिजून वगैरे घेत नाही, त्यामुळे फक्त तळला जातो. आणि मग त्यामुळे काय होतं, खायला खूप टेस्टी लागतात. एकदम हॉटेलात जसे भजे बनवतो ना त्या पद्धतीने दाजींना तो खूप आवडले, दादूला सुद्धा खूप आवडले आणि दीदीला पण. आणि तर ह्या पद्धतीने मस्तपैकी अशी मस्त पालक भजी मी बनवलेली आहेत.
तर हे बघा असं पीठ काढून घेतलंय. यात मिरची वगैरे काहीच टाकलं नाही मी, फक्त जिरे टाकले आणि ओवा नव्हता माझ्याकडं आणि सोडा टाकलाय, मीठ टाकलंय आणि आता मस्त हे पालकाची भजी करणार आहे मी. आणि ह्या पद्धतीने खूप अशी मस्त भजी काढलेली आहेत मी पालकाचे. आणि जास्त आपल्याला त्याला लाल होऊ द्यायचे नाही, थोडेसे पिवळ्या रंगाचेच असले ना मग काढायचे. आणि आतून सुद्धा एकदम असे नरम अशी भजी तयार झालेली आहेत. आणि मग दीदीला म्हटलं दाजींना पप्पाला गरम गरम खायला दे. आणि मग त्यांना पण जेवायला दिलं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाईक करायला काय पैसे लागत नाही. आणि ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप आभार. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. आणि दाजी रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला. कसे मिरची तुरू मिरची उडते बरं का फुल पिले तरी उडत या. मग पप्पाला किती काळजी तुझी. पप्पाने सांगितलं मिरच्या उडतात. मस्त पैकी मिरच्या तळा आणि खूप ठसका झाला, त्याच्यामुळे ते काय मला दाखवताच आलं नाही. आणि मस्त दाजींना जेवायला दिलं. आणि आज सुट्टीच होतं दिवस, त्यामुळं थोडीशी ते पण मग त्यांच्या मनासारखं केलं तर ते पण खुश होतात. आणि मस्त पुरी, भजे, श्रीखंड, कुरडई आणि तळलेली हिरवी मिरची आणि खूप छान खायला लागतं. नक्की तुम्ही करून बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. आणि दाजीने रिव्ह्यू दिलेला तो सुद्धा बघा. रामकृष्ण हरी या जेवायला. श्रीखंड आजचा मेनू श्रीखंड, पुरी, भजे, मिरची तळलेली, कुरडई. तुम्हाला जेवायचं जेवू ना. चल.